रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये जुंपली आहे। सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल। आमदार महेंद्र दळवींनी सूचक इशारा दिला तर सूरज चव्हाणांच्या इशाऱ्याला आमदार महेंद्र दळवींनी प्रत्युत्तर दिलं। गुवाहाटीतला व्हिडिओ बाहेर काढण्याचा सूरज चव्हाणांनी इशारा दिलेला तर रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून सुरू झालेला वाद थांबायची चिन्ह आता दिसत नाहीयेत। सूरज चव्हाणांनी गुवाहाटीला व्हिडिओ बाहेर काढू असा इशारा दिला होता। तसंच भरत गोगावलेंनी आपली उंची पाहून बोलावं असं चव्हाणांनी म्हटलं होतं। त्याला आता महेंद्र दळवींनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जर त्यांच्या प्रदेशाध्यक्षाचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल असा सूचक इशारा दळवींनी दिला। गोगावलेंची उंची मोजण्याचा प्रयत्न चव्हाण यांनी करू नये असं दळवींनी म्हटलंय। अशा धमक्या देण्यापेक्षा त्यांनी दाखवावं। परंतु भरत गोगावले किंवा शिवसेनेचे जे काही होते ते गुवाहाटीमध्ये टेबलावरचा डान्सच नाही तर आतमधले सुद्धा व्हिडिओ बाहेर येतील। त्यांनी चॅलेंज करण्याच्या नादामध्ये उघडं पडू नये। जो गमच्या काकेत घालतात तो गमच्या तोंडावर घेऊन पळून जायची वेळ गोगावल्यावर येऊ नये त्याची काळजी त्यांनी घ्यावी। उगाच ओपन चॅलेंज करण्याच्या नादात आपलं पितळ उघडं पाडून गोगावलेने घेऊ नये। भरत शेठची उंची मोजणं इतपत त्यांना समजणं असं मला वाटतं। भरत शेठ रायगडच्या कुशीत जन्माला आलेले आहेत। रायगडवर त्यांची उंची आहे। आमचे वरिष्ठ नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, महाराष्ट्र मंत्री आहेत। आणि दुसरं त्यांनी वक्तव्य केलं की 3 आमदार जे वक्तव्य करतात त्यांचे जे काय रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे ते बाहेर काढू। त्यांना असं सांगतो त्यांचे जे पक्षाचे प्रदेश आहेत त्यांची जर कधी व्हिडिओ बाहेर काढले ना तर महाराष्ट्रात देशात फिरताना मुश्किल होईल। त्याला हे त्यांनी सांभाळून बोलावं। बालिश बुद्धीने बोलू नये असं आमचा सबोरी सल्ला आहे।